जैविक शेतीमधील हे प्रोडक्ट आहेत. या हे जे प्रोडक्ट आहेत त्यांची विशेषता अशी आहे की तुम्ही पूर्ण थोडंसं टाका, तुम्हाला एनर्जी पण येईल, तुला चावायचं नाही, तोंडात टाका. तुम्ही आतापर्यंत खाल्लेला गुळ आणि ह्या गुळ ऑटोमॅटिक दूध घेऊ तोंडामध्ये. दुसरी गोष्ट हे जे आहे सेलिब्रिटी फॅक्स फार्मर्स एज इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन झालेली आहे. त्याचे विश्वस्तरीय अध्यक्ष अंबालाचे आणि देशभरात हे काम चालू झालेलं आहे. जैविक शेतीमध्ये जे ऊस उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांच्या ऊसाला 10,000 रुपये प्रतिटन भाव मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी अभियान चालतं. आणि त्याचं मग काय करतो आपण, ऊसाच्या रसाची कुल्फी बनवतो आपण, कुस्की, त्याच्यानंतर गन्ना इमली चटणी, गूळ, ही काकवी आहे, त्याच्यानंतर जिथे जिथे आपण साखर वापरतो प्रत्येक जागेवर आपण ऊसाचा रस वापरला पाहिजे. तर ते एक आहे. आता हे आमचं गन्ना इमली चटणी पुष्ट एकदम चमक नाही नाही हे चिंच आहे याच्यामध्ये. हे सगळं थोडंसं टेस्ट बघा आणि तुम्ही त्याची प्रतिक्रिया पण कळवा. कारण आमचं जे विजन आहे, आम्ही जे बोलतोय हम उगाते हैं अच्छा, हम बनाते हैं अच्छा, हम खिलाते हैं अच्छा, हम कमाते हैं अच्छा. ये हम फूड बिजनेस का नवा भविष्य है. हमारा स्वागत कीजिएगा. और ये हमारा नारा है, गन्ना खावा खुश रहा, मेरी फसल मेरा मशीन किसान किचन गेट. हे आमचं घोषवाक्य आहे, गन्ना खावा खुश राहा. आणि हे जे हळद आहे ही जैविक शेतीची हळद आहे, सर्व रोगनाशक आहे. त्याच्यापासून आपण हळदीचं लोणचं पण बनवलं आहे. उत्कृष्ट पदार्थ बनवून गाडी वगैरे सर्व आपण काम. आणि आज देशभरामध्ये आपण एक्सपोर्ट करून सुद्धा गेलेलो. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि भेटले. कोरोनामध्ये काम केल्याबद्दल देशभरातून निवड झाली आमची. आणि आपल्या सरकारचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. आपण आम्हाला प्रमोट करण्यासाठी आम्हाला एवढंच सांगितलं की गन्ना खावा खुश राहावा. हाय नमस्कार, मी अभिनेत्री स्मिता तांबे. गन्ना खावा खुश राहा हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्टॉलवर जिथे खूप सारी काकडी, गूळ, हळद जी जैविक आहे, ऑर्गॅनिक आहे, म्हणजे काही लोकांना मराठी शब्द कळत नाहीत म्हणून अशा पद्धतीचा हा सगळा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराला उपयुक्त असे पदार्थ तुमच्यासाठी तुमच्या पोटात जावेत, तुम्हाला आरोग्य द्यावे लागेल. यासाठी आपला जो शेतकरी बांधव आहे तो झटतोय, तो काम करतोय. त्याला पंतप्रधानांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलेलं आहे करोना काळामधल्या डिलिव्हरीसाठी. सो हे खूप ॲप्रिशिएटेड आहे. आय एम सो एक्सायटेड विजिटिंग दिस स्टॉल. सो प्लीज कीप विजिट. थँक्यू.